श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर धनत्रयोदशी अर्थात अश्विन वैद्य त्रयोदशी. धनत्रयोदशीला धनतेरस असंही म्हणतात. सायंकाळी धनसंपत्ती, पैसा यांची पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची देखील पूजा केली जाते. धनत्रयोदशी ही लक्ष्मी मातेशी जोडलेली आहे आणि या दिवशी तुम्हाला काही खास गोष्टी आहेत ज्या की या 5 वस्तू आहेत त्या धनत्रयोदशीच्या सायंकाळी कोणालाही द्यायच्या नाहीत. यंदा 18 ऑक्टोबर 2025ला धनत्रयोदशी ही साजरी केली जाणार आहे. तर ताईंनो आणि दादांनो, धनतेरसच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी ह्या महत्त्वाच्या 5 वस्तू आहेत. तर त्या 5 वस्तू ह्या तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत. मुख्य करून सायंकाळच्या वेळी ह्या वस्तू ह्या तुम्हाला द्यायच्या नाहीत. तर ह्या कोणत्या वस्तू आहेत, तर ही संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अशा कोणत्या 5 वस्तू आहेत की त्या कोणालाही द्यायच्या नाहीत. तर धनत्रयोदशीच्या दिवशी ह्या अशा वस्तू आहेत की ज्या संध्याकाळच्या वेळेला कोणालाही द्यायच्या नाहीत. जर का तुम्ही हे असं केलं, सायंकाळच्या वेळी जर का ह्या वस्तू तुम्ही दिल्या तर लक्ष्मी माता ह्या नाराज होतील आणि तुमच्या घरामधून सुख समृद्धी ही दूर निघून जाईल. तेव्हा धनतेरसच्या दिवशी तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी ह्या सायंकाळी कोणालाही देऊ नका. धनतेरसच्या दिवशी काय केलं जातं, तर धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. ही पूजा ही अमावस्येच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे दिवाळीच्या दिवशीपर्यंत चालते. म्हणून काही अशा वस्तू आहेत ज्या की तुम्हाला धनतेरसच्या दिवशी सायंकाळी कोणालाही द्यायच्या नाहीत. ताईंनो, धनत्रयोदशीच्या दिवशी घराघरामध्ये माता लक्ष्मीची पूजा ही करतात. संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा, त्याच्यामुळे लक्ष्मी मातेचं आगमन हे घरी होईल. पण धनतेरसच्या संध्याकाळी तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत. कारण जर का तुम्ही पैसे उधार दिले तर माता लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवणे असा याचा अर्थ होतो. तर त्यामुळे तुम्ही धनतेरसच्या दिवशी सायंकाळी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पैसे हे कोणालाही उधार द्यायचे नाहीत. जर का तुम्ही पैसे बाहेर दिले तर उधार पैसे दिले तर माता लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवले असा त्याचा अर्थ होतो. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी कोणाकडूनही उधारही घेऊ नका किंवा कोणाला उधार पैसे देखील देऊ नका. जर तुम्ही पैसे बाहेर दिले उधार तर आर्थिक स्थिती देखील खराब होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही धनतेरसच्या दिवशी चुकून देखील पैसे हे उधार द्यायचे नाहीत. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अशी वस्तू आहे की जी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तुम्ही कोणाला दिली तर माता लक्ष्मी ह्या नाराज होतील. तर ती सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. तर ती दुसरी वस्तू म्हणजे कोणती, तर ती दुसरी वस्तू म्हणजे झाडू. तर झाडूचा संबंध हा माता लक्ष्मी देवीशी जोडलेला आहे. तर त्यामुळे धनतेरसच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी कोणालाही झाडू द्यायचा नाही. जर का तुम्ही सायंकाळच्या वेळेला झाडू दिला तर तुमच्या घरामधील सुख समृद्धी ही कमी होईल. म्हणून शक्यतो दिवाळीच्या दिवसामध्ये कोणालाही आपल्या घरामधील झाडू हा द्यायचा नाही किंवा अनेक ठिकाणी लोक या दिवशी झाडू खरेदी देखील करतात, परंतु या दिवशी झाडू हा कोणालाही द्यायचा नाही. तिसरी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे जी की तुम्हाला सायंकाळच्या वेळी कधीही कोणालाही उसने द्यायची नाही. तर ती कोणती वस्तू आहे, तर माता लक्ष्मी ह्या समुद्र मंथनामधून प्रकट झालेल्या आहेत. त्यामुळे मीठ हे देखील समुद्राच्या पाण्यापासून तयार झालेले आहे. त्यामुळे मिठाचा संबंध हा थेट माता लक्ष्मी देवीशी जोडलेला आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, धनतेरसच्या दिवशी जर का तुमच्याकडे कोण मीठ मागायला आलं तर त्यांना तुम्हाला मीठ हे द्यायचं नाही. संध्याकाळी तुम्हीही कोणाला मीठ मागायचं नाही किंवा तुमच्याकडे जरी कोणी मीठ मागायला आलं असेल तर त्यांना मीठ हे द्यायचं नाही. जर का तुम्ही मीठ दिलं तर घरामधील सुख समृद्धी ही कमी होऊ शकते आणि कोणत्याही दिवशी संध्याकाळी मीठ हे कोणालाच देऊ नये. यामुळे राहूचा प्रकोप देखील वाढतो. त्यामुळे आवर्जून धनतेरसच्या दिवशी तर तुम्ही मीठ हे कोणालाही उसने द्यायचं नाही किंवा
तुम्ही देखील कोणाच्या घरून मीठ हे मागून आणायचं नाही. खरं तर तसं पाहायला गेलं तर कोणत्याही दिवशी सायंकाळी मीठ हे कोणालाच देऊ नये. चौथी वस्तू म्हणजे मिठाप्रमाणेच साखर देखील सायंकाळीही कोणाला द्यायची नाही. कारण धनतेरसच्या दिवशी तसेच दिवाळीच्या कोणत्याच दिवशी साखर ही दान किंवा साखर उधार ही द्यायची नाही. कारण माता लक्ष्मीला ऊस हा फार प्रिय आहे. तर या ऊसामुळेच माता लक्ष्मीने शेतकऱ्याच्या घरी निवास केला होता. त्यामुळे साखर ही ऊसापासून तयार होते. म्हणून धनतेरसच्या दिवशी साखरेचं दान म्हणजे घरातील लक्ष्मी निघून जाणे असा याचा अर्थ आहे. आणि सर्वात शेवटची 5वी वस्तू म्हणजे तर तुम्हाला कांदा हा कोणालाही द्यायचा नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी तसेच दिवाळीच्या इतर दिवसांमध्ये तुम्हाला कांदा देणं हे टाळायचं आहे. कारण कांद्याचा संबंध हा थेट केतू ग्रहाशी येतो आणि त्यामुळे अशुभ प्रभाव देखील वाढू शकतो. म्हणून धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी कांदा देणं हे टाळायचं आहे. आपले शेजारी काही गोष्टी मागायला येतात किंवा आपण देखील त्यांच्याकडे काही वस्तू मागायला जात असतो. पण लक्षात ठेवा, धनतेरसच्या दिवशी तुम्ही देखील उधार मागायला जायचं नाही किंवा कोणाला आपल्या घरातील वस्तू देखील द्यायच्या नाहीत. तर ह्या 5 वस्तू ह्या तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत. तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे पैसे. तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी पैसे हे कोणालाही द्यायचे नाहीत. कारण जर का तुम्ही उधार पैसे दिले तर लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखविला असा याचा अर्थ होतो. दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला झाडू हा कोणाला द्यायचा नाही. त्यानंतर तिसरी वस्तू तुम्हाला मीठ हे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही द्यायचं नाही. आणि चौथी वस्तू म्हणजे साखर. आणि 5वी वस्तू आहे तर कांदा हा तुम्हाला देणं टाळायचं आहे. कारण कांदा याचा संबंध हा थेट केतू ग्रहाशी येतो आणि त्याच्यामुळे अशुभ प्रभाव हा वाढू शकतो. म्हणून धनत्रयोदशीच्या संध्याकाळी कांदा देणं हे तुम्हाला टाळायचं आहे. ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.